डिअर फ्रेंड्स, स्पोकन इंग्लिशच्या या व्हिडिओत आपण टिल नाऊ या शब्दाचा वापर कसा केला जातो, वाक्यात इंग्रजी वाक्यात टिल नाऊचा वापर कसा केला जातो ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग स्पोकन इंग्लिश टिल नाऊ. आता मित्रांनो, टिल नाऊचा अर्थ काय होतो? टिल नाऊचा अर्थ होतो आतापर्यंत किंवा आजवर. आतापर्यंत किंवा आजवर असा अर्थ होतो मराठीत. त्याचा वापर टिल नाऊचा वापर वाक्यात कसा केला जातो? लेट अस सी एक्झाम्पल्स. फर्स्ट, टिल नाऊ means of till now up to this present time. Till now means up to this present time. Current time. Present time म्हणजे हल्लीच्या, आत्ताच्या. अप टू आतापर्यंतच्या प्रेझेंट टाइम त्याला टिल नाऊ म्हणतात. लेट अस सी एक्झाम्पल. एक्झाम्पल्स 1. टिल नाऊ नो वन हॅज आस्क्ड मी दिस क्वेश्चन. आता टिल नाऊचा वापर वाक्यात सुरुवातीला केला, त्याचा अर्थ कसा द्यायला बघा. टिल नाऊ नो वन हॅज आस्क्ड मी दिस क्वेश्चन. मराठी अर्थ काय झाला? आतापर्यंत. टिल नाऊचा अर्थ झाला आतापर्यंत. नो वन हॅज आस्क्ड मी दिस क्वेश्चन. मला कोणीही हा प्रश्न विचारलेला नाही. टिल नाऊ नो वन हॅज आस्क्ड दिस क्वेश्चन. मग टिल नाऊचा अर्थ आतापर्यंत दाखवण्यासाठी मराठीत पहिले टिल नाऊची सुरुवात करायची वाक्याची. टिल नाऊ नो वन हॅज आस्क्ड. नो वन हॅज आस्क्ड दिस क्वेश्चन. म्हणजेच आतापर्यंत मला कोणीही हा प्रश्न विचारला नाही. म्हणजे वाक्यात सुरुवातीला टिल नाऊ वापर आणि मराठीत सुद्धा सुरुवातीला आतापर्यंत अर्थाचा शब्द वापरला गेलेला आहे. सेकंड एक्झाम्पल. टिल नाऊ एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. टिल नाऊ एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. मग टिल नाऊचा आतापर्यंत अर्थ होतो आजवर, म्हणजे प्रेझेंट टाइम. अप टू द प्रेझेंट टाइम असा अर्थ होतो. मग आजवर या शब्दाच्या अर्थाने घेऊया. टिल नाऊ एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. आजवर म्हणजे टिल नाऊ सुरुवातीला लिहायचं मराठीत आजवर. सर्व काही नीट म्हणजे व्यवस्थित चाललेले आहे. आजवर सर्व काही नीट चाललेले आहे. आजवर सर्व काही नीट चाललेले आहे. म्हणजे टिल नाऊ एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. अशा पद्धतीनं प्रत्येक वाक्यात आतापर्यंत आजवर असं मराठीत दाखवायचे असेल तर टिल नाऊने सुरुवात केली जाते इंग्रजी वाक्यात. ओके, अंडरस्टूड? टिल नाऊ गॉट इट? Then subscribe the channel and share and like the video. Thanks.